नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज झालेला दिनांक 10 मे 2026 या दिवशी नागपूर कारागृहाचा जो पेपर झालेला आहे त्या पेपरचे संपूर्ण विश्लेषण बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपला हा पार्ट 2 आहे. पहिल्याच्या ह्याच्यात मी पार्ट 1 मध्ये सुरुवातीचे 50 प्रश्न घेतलेले आहेत, नक्की चेक करा. प्रश्न क्रमांक 51, योग्य पर्याय ओळखा. सेनापती बापट हे मुळशी सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही म्हणून ओळखले जातात. सेनापती बापटांनी प्रक्षोभक भाषण दिल्यामुळे 1923 साली त्यांना 1 वर्षाची शिक्षा झाली. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे. आणि ब हे दोन्ही बरोबर उत्तर आहेत. प्रश्न क्रमांक 52, स्वातंत्र्य आंदोलनातील प्रसिद्ध पुसदचा सत्याग्रह कशाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे, जंगलचा सत्याग्रह. प्रश्न क्रमांक 53, योग्य पर्याय ओळखा. शिवाजी क्लब वर्धा व नागपूर. अभिनय भारत नाशिक. आर्य बांधव समाज कोल्हापूर. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, आणि ब. प्रश्न क्रमांक 54, डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केव्हा आणि कुठे झाली? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे, 1884 पुणे येथे. प्रश्न क्रमांक 55, 1942 साली भारतीय राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात छोडो भारत ठराव कोणी मांडला? ऑप्शन ए सरदार पटेल, ऑप्शन बी महात्मा गांधी, ऑप्शन 3 मौलाना आझाद, ऑप्शन 4 पंडित जवाहरलाल नेहरू. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, पंडित जवाहरलाल नेहरू. प्रश्न क्रमांक 56, मादाम कामा यांनी डॅश या ठिकाणी भरलेल्या जागतिक समाजवादी परिषदेत भारतात ध्वज फडकवला? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, स्टुटगार्ट जर्मनी. प्रश्न क्रमांक 57, टांझानियातील किलोमांजारो ज्वालामुखी हा कोणत्या प्रकारचा ज्वालामुखी आहे? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, सुप्त निद्रिस्त. प्रश्न क्रमांक 58, चुकीची जोडी ओळखा. खणन, भूछत्र खडक, वहन, उर्मी चिन्हे, संचयन, व्ही आकाराची दरी. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, केवळ ब म्हणजेच की वहन उर्मी चिन्हे आहे, बाकीचे चुकीचे. प्रश्न क्रमांक 59, भारतीय उपखंडात मोसमी वाऱ्यांपासून पडणारा पाऊस हा कोणत्या प्रकारचा आहे? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, प्रतिरोध. प्रश्न क्रमांक 60, अरवली हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, घळीचा पर्वत, म्हणजेच की हा जगातील प्राचीन खडीच्या पर्वतांपैकी एक आहे. प्रश्न क्रमांक 61, अर्थशास्त्रामध्ये कशाचे मोजमाप करण्यासाठी गिनी गुणांक वापरला जातो? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे, उत्पन्नाची असमानता. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त डिटेल विश्लेषण घेत नाही आहे, कारण की आपल्याला फक्त एक्झाममध्ये किती मार्क पडले हे चेक करण्यासाठी आपण आजचा व्हिडिओ बघितलेला आहे. आपण डिटेलमध्ये नक्कीच व्हिडिओ बघूयात. तसं तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कोणत्या टॉपिकवर आणि कोणत्या, आता आपण हे जे पेपर झाले ना त्याच्यानंतर सराव पेपर चालू करणार आहोत, तर कोणत्या पेपरवर तुम्हाला विश्लेषण बघायचे असेल ते मला नक्की सांगा. आणि टॉपिक वाईजसुद्धा आपण मराठी ग्रामरचे डेली व्हिडिओज अपलोड करत आहे, ते देखील एकदा चॅनलला जाऊन चेक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला किती मार्क पडले. प्रश्न क्रमांक 62, योग्य पर्याय ओळखा. महागाई दर वाढल्यास पतचलन विस्तार धोरण राबवून RBI महागाई नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करते. मौद्रिक धोरण समितीचा निर्णय RBIवर बंधनकारक नसतो. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, दोन्ही चूक. तर वरील दोन्ही विधाने चूक आहेत. प्रश्न क्रमांक 63, घटनेच्या डॅशव्या कलमानुसार राष्ट्रपती यांच्याकडे केंद्रीय अर्थसंकल्पनाबाबत घटनात्मक जबाबदारी आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, कलम 112. प्रश्न क्रमांक 64, ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी शासनाने नेमलेल्या व्यक्तीला डॅश असे म्हणतात? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, ग्रामसेवक. प्रश्न क्रमांक 65, राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते सी आहे, 1993 साली मानवी हक्क आयोगाची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 66, केशवानंद भारती खटल्यामुळे कोणत्या सिद्धांतांचा उगम झाला? तुलनेने योग्य पर्याय निवडा.
तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, संविधानाची मूलभूत चौकट. प्रश्न क्रमांक 67, संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशनाची तरतूद भारताने कोणत्या देशाच्या राज्यघटनेपासून स्वीकारली? ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया, ऑप्शन बी ब्रिटन, ऑप्शन सी फ्रान्स, ऑप्शन डी कॅनडा. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे, ऑस्ट्रेलिया. तर ऑस्ट्रेलिया संसदेच्या सभागृहांचे संयुक्त अधिवेशनाची तरतूद राज्यघटनेपासून स्वीकारली ऑस्ट्रेलियाने. प्रश्न क्रमांक 68, भारताच्या शासन पद्धतीत देशाचे वास्तविक प्रमुख कोण असतात? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, पंतप्रधान. प्रश्न क्रमांक 69, कोणत्या घटना दुरुस्तीमुळे संपत्तीचा हक्क मूलभूत हक्कांपासून वगळला आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, 44वी 1978 साली. प्रश्न क्रमांक 70, जनगणना हा विषय राज्यघटनेतील समवर्ती सूचीत येतो. मृत्युंजय कुमार नारायण हे सध्या भारताचे जनगणना आयुक्त आहेत. तर हे जे विधान आहे त्यातील बरोबर जे सांगायचं आहे तर ऑप्शन नंबर सी आहे, केवळ बरोबर. म्हणजेच की मृत्युंजय कुमार नारायण हे सध्या भारताचे जनगणना आयुक्त आहेत. हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि वारंवार विचारला जाऊ शकतो, कारण की 2011 नंतर डायरेक्ट 2026 जनगणना होत आहेत. प्रश्न क्रमांक 71, मदर ऑफ ऑल डील्स हे कोणत्या दोन देशांदरम्यानचा मुक्त व्यापाराचे टोपण नाव आहे? ए भारत युरोप, बी भारत USA, सी भारत ब्रिटन, डी भारत युरोपीय संघ. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, भारत युरोपीय संघ. प्रश्न क्रमांक 72, अमोनिया निर्मिती तसेच खाद्यपदार्थ हवाबंद होण्यासाठी कोणत्या वायूचा वापर केला जातो? योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, नायट्रोजन. प्रश्न क्रमांक 73, कोलॅजन हे काय आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, प्रथिन म्हणजेच की प्रोटीन आहे. कोलॅजन म्हणजे प्रोटीन आहे. प्रश्न क्रमांक 74, सूर्यमालेतील सर्वाधिक तत्प आणि तेजस्वी ग्रह कोणता? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, शुक्र. प्रश्न क्रमांक 75, विनेगार म्हणजे काय आहे? तर इथे ऑप्शन नंबर बी बरोबर आहे, 4% ॲसेटिक आम्ल म्हणजेच की 4% ॲसेटिक आम्ल म्हणजेच की विनेगर. प्रश्न क्रमांक 76, इकडनं गणिताचे प्रश्न आहेत. तर जे मोठे प्रश्न आहेत ना ते मी वाचणार नाही, कारण की त्याने आपला टाईम वेस्ट होईल. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला फक्त बरोबर उत्तर काय आहे ते चेक करायचे. तर प्रश्न क्रमांक 76, श्रेणीमधील गाळलेले पद शोधा. तर एक श्रेणी दिलेली, त्याच्यामधील जे क्वेश्चन मार्क आहे तिथे कोणता अंक येईल ते सांगायचं आहे. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे, 441. प्रश्न क्रमांक 77, जे काही बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, PG. प्रश्न क्रमांक 78, गटात न बसणारा शब्द ओळखा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, तांबे. प्रश्न क्रमांक 79, जर ई बरोबर 5, PEN बरोबर 35 तर PAG बरोबर काय? तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, 29. प्रश्न क्रमांक 80, एका बाईकडे पाहत एक मुलगी म्हणाली, ती माझ्या वडिलांच्या एकुलत्या एक मुलाच्या आजीची सून आहे. त्या बाईचे त्या मुलीशी नाते काय? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, आई. प्रश्न क्रमांक 81, खालील शब्दांची तार्किक मांडणी करा. ऑप्शन ए बेडूक, ऑप्शन 2 गरुड, ऑप्शन 3 नागतोडा, ऑप्शन 4 साप, ऑप्शन 4 गवत. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे. प्रश्न क्रमांक 82, राधा ए हा बी पेक्षा 3 पट मोठी आहे. आजपासून 4 वर्षांपूर्वी सी हा ए पेक्षा दुप्पट मोठा होता. आजपासून पुढील 4 वर्षात ए हा 31 वर्षाचा असेल तर बी आणि सीचे सध्याचे वय काय आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, पर्याय नंबर डी, 9 आणि 50. प्रश्न क्रमांक 83चं जे आकृतीत उत्तर आहे त्याचं बरोबर उत्तर आहे, जे की ऑप्शन नंबर सी आहे, टी. प्रश्न क्रमांक 84, 5 हा 2 पेक्षा लहान आहे मात्र 4 पेक्षा मोठा आहे. 4 हा 2 पेक्षा लहान मात्र 6 पेक्षा मोठा आहे. 7 हा 6 पेक्षा मोठा मात्र 5 व 4 पेक्षा लहान आहे. तर अनुक्रमे सर्वात लहान व सर्वात मोठा कोण? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, 6 व 2. प्रश्न क्रमांक 85चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे, 1584. प्रश्न क्रमांक 86चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, 162. प्रश्न क्रमांक 87चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे, D × F + E. प्रश्न क्रमांक 88चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे.
प्रश्न क्रमांक 89. एका शाळेत मुले व मुली यांच्या संख्यांचे गुणोत्तर 5.4 होते, तर पुढीलपैकी कोणती संख्या शाळेतील एकूण विद्यार्थी दर्शविणार नाही? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 643. प्रश्न क्रमांक 90. एका शेतात 23 सोडून सर्व बदक आहेत, 28 सोडून सर्व कोंबड्या आहेत आणि 29 सोडून सर्व गायी आहेत, तर त्या शेतात या प्राण्यांच्या पायांची एकूण संख्या किती? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 102. प्रश्न क्रमांक 91चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे. प्रश्न क्रमांक 92चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे 2146. प्रश्न क्रमांक 93. घड्याळाच्या 2 काट्यात 3:30 वाजता किती अंशाचा कोन होईल? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 75. प्रश्न क्रमांक 94चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे वरीलपैकी एकही नाही. आता इथे मी फक्त तुम्हाला आन्सर सांगते कारण की डिटेल एक्सप्लेनेशन तर नंतर घ्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 95. आजचा दिवस फेब्रुवारी 2008 सालातील आहे, तो तर शनिवारी असेल, तर 62 दिवसानंतर येणारा वार दाखविणारा कोणता? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए शुक्रवार. प्रश्न क्रमांक 96. जर घड्याळ 12 तासांऐवजी 8 ताशी केले तर 30च्या विरुद्ध समोर कोणता अंक येईल? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 7. प्रश्न क्रमांक 97. एका व्यक्तीचे मुख्य पश्चिमेकडे आहे, ती व्यक्ती घड्याळाच्या दिशेने 45 वळते, पुन्हा घड्याळाच्या दिशेने 180 वळते आणि नंतर घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 270 वळते, तर बरोबर उत्तर काय आहे? तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे नैऋत्य. प्रश्न क्रमांक 98. रांगेतील स्थान याच्यावर प्रश्न आहे, तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे 49. प्रश्न क्रमांक 99चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे PIC. प्रश्न क्रमांक 100चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे 5000. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नागपूर कारागृह पोलीस शिपाई भरती 2026चं जे काही विश्लेषण आहे त्याचे बघितलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आन्सर सांगितलेले आहेत. तुम्हाला कॉमेंटमध्ये किती मार्क पडले ते मला नक्की सांगा आणि याचा पहिला पार्ट मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे, ते सुद्धा जाऊन चेक करा. कालच्या व्हिडिओमध्ये पण आपण नागपूरचं कारागृह, नाशिक कारागृह आणि पुणे कारागृह या प्रत्येक संच घेतलेला आहे. एकदा चॅनलला जाऊन व्हिजिट करा आणि किती मार्क पडले ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नवीन असेल फॉलो करा.